नमस्कार. एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत नवरात्रीच्या उपवासाला चालणारी भेंडीची भाजी आणि वरईची भाकरी म्हणजेच भगरची भाकरी. खरं तर बाकीच्या उपवासांना भेंडीची भाजी खाल्ली तर चालत नाही, म्हणजेच भेंडीची भाजी चालत नाही, परंतु या नवरात्रीच्या उपवासाला भेंडीची भाजी खाल्लेली चालते. चला तर मग उपवासासाठी भेंडीची भाजी कशी बनवायची आणि भगरची भाकरी बनवण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूया. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर इथे मी भेंडी घेतलेली आहे, पावशर भेंडी आहे. ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आणि या भेंडीला एका रुमालाने कोरडी करून घ्यायची आहे. तर सगळी भेंडी आपल्याला अशीच कोरडी करून घ्यायची आहे. तर इथे भेंडी कोरडी करून घेतलेली आहे. या भेंडीचे आपण देठं काढून घेणार आहोत आणि जी शेंड्याची बाजू असते ती सुद्धा आपल्याला काढायची आहे. ती आपण चिरून झाल्याच्या नंतरनं काढणार आहोत, म्हणजे शेवटी जेव्हा उरतं तो भाग काढून टाकणार आहोत. तर इथे भेंडी मी हातावरतीच अशी चिरून घेत आहे. तर इथे भेंडी आपली उपवासाला आपण करणार आहोत. तर इथे भेंडी चिरून झालेली आहे आणि इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी चॉपरमध्ये घातलेल्या आहेत. चॉपरमध्ये या मिरच्यांना मी रफली चॉप करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मिरचीसुद्धा चॉप करून झालेली आहे. तर आता आपण फोडणी देऊ. तर फोडणीसाठी तेल घातलेलं आहे 1 ते 1.5 पळी. आपल्याला जास्त तेल लागणार नाही आहे. काही जण भेंडी ही तेलामध्ये तळून घेतात आणि मग भेंडी करतात, तर आपल्याला तसं करण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर हाय फ्लेमवरती आपल्याला ही भेंडी टाकल्याच्या नंतरनं चांगली परतवून घ्यायची आहे 3-4 मिनिटं. तर तुम्ही बघू शकता इथं भेंडी घातलेली आहे या मिरची परतून झाल्याच्या नंतरनं. तर हाय फ्लेमवरती आपण 1-3 मिनिटं आपण ही भेंडी परतून घेणार आहोत. आणि जेव्हा भेंडीला थोडीशी तार सुटू लागते तेव्हा ही भेंडीचा गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही भेंडी 2-3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे, मऊ होऊस्तोपर्यंत. तर तुम्ही बघू शकता भेंडी इथे मऊ झालेली आहे. आता या भेंडीमध्ये आपण मीठ घालूया. मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, म्हणजेच भेंडी चांगली मऊ झाली की मग यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. म्हणजे ह्या भेंडीला अजिबात तार सुटत नाही किंवा भेंडी गिळगिळीत होत नाही. तर ही भेंडी चांगली परतून घेतली मीठ घालून. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी ओबडधोबडच वाटून घेतलेला आहे. तर शेंगदाण्याचा कूट इथे घातलेला आहे 3 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट कमी किंवा जास्त घालू शकता. आणि जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही फोडणीमध्ये जिरंसुद्धा घालू शकता. तर इथे भेंडी चांगली परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण ही भेंडी चांगली परतून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा कूटसुद्धा चांगला क्रंची असा झालेला आहे. आता भेंडी आपली तयार आहे. तर आता आपण भाकरी बनवायला घेऊया. तर भाकरीसाठी इथे वरई घेतलेली आहे 1 कप आणि याच कपाने आपल्याला पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे. जर तुम्ही किलोच्या मापाने घेत असाल तर वरई 1 किलो घेतली तर पावशर साबुदाणा घ्यायचा आहे आणि गिरणीतून पीठ दळून आणायचं आहे. हे मिक्सरला पीठ तयार करून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे पीठ तयार करून घेतले, एकदम बारीक आणि चाळून या पिठाला घेतलेलं आहे. तर आपल्या हाताला सोसेल एवढंच गरम पाणी घ्यायचं आहे. तर गरम पाणी एवढंच करायचं की हाताला आपल्या सोसेल एवढ्या गरम पाण्याने आपल्याला हे पीठ, आपल्याला भाकरीचं पीठ मळतो तसं आपण मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं की ही भाकरी चवीला खूपच अजून छान लागते. तर पीठ मळून झालेलं आहे. जास्त घट्टसुद्धा नाही मळायचे आणि जास्त पातळसुद्धा मळायचं नाही आहे. आपण भाकरीला पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आणि एक असा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. जेवढ्या आकाराची भाकरी आपण करायची आहे तेवढी आपण इथे उंडा काढून घेतलेला आहे आणि इथे भगरचंच पीठ मी इथे बाजूला काढून घेतलेलं आहे. तर हे पीठ आपण पिठी लावण्यासाठी घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला नेहमी आपण भाकरी थापतो तसंच आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. असं साईडचं पीठ मध्ये सारत आपल्याला ही भाकरी चांगली मोठी थापून घ्यायची आहे. भाकरी पातळ बनवायची आपल्याला, जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही. तर मध्यम अशी भाकरी आपली थापून झालेली आहे. तर ही भाकरी आपल्याला अलगद दोन्ही हातावरती अशी घ्यायची आहे आणि तव्यावरती अशी अलगद सोडायची आहे. तर या भाकरीला लगेचच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पाणी लावून घेतले. असं व्यवस्थित पाणी लावून घेतलं की भाकरी छान फुगते. आणि अजून एक टीप तुम्हाला सांगणार आहे मी. तर या भाकरीचं पाणी सुकायच्या आधी ही भाकरी पलटी करायची, म्हणजे भाकरी चांगली फुगते. आणि ही भाकरी आधी पाणी लावलेल्या बाजूने चांगली भाजून घ्यायची आणि मग या भाकरीला पलटी करायची.
आणि पलटी करून या भाकरीला थोडंसं रुमालाने प्रेस करत करत या भाकरीला छान भाजून घ्यायचं आहे. तर रुमालाने प्रेस करत अशी भाजून घेतली की भाकरी छान फुगते सुद्धा आणि दुसऱ्या बाजूने चांगली भाजली सुद्धा जाते. तर इथे भाकरी चांगली आपली फुगलेली आहे आणि मस्त भाजलेली सुद्धा आहे. तर खरपूस अशी ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती भाकरी भाजून घ्यायची आहे. तर इथे भाकरी बनवून तयार आहे. तर साधारण 3 भाकरी मी इथे केलेल्या आहेत. तर इथे आपली भगरची भाकरी आणि ही भेंडीची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. तर ही भेंडीची भाजी नवरात्रीच्या उपवासाला चालते. तर काही लोक म्हणतात की भेंडीची भाजी चालत नाही, पण ही भेंडीची भाजी उपवासाला चालते. आणि विशेष म्हणजे ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी यामध्ये लिंबू किंवा चिंच वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही. लिंबू किंवा चिंच घातल्यामुळे ह्या भेंडीच्या भाजीची चव बिघडते. त्यामुळे मी भेंडीच्या भाजीमध्ये लिंबू किंवा चिंच न घालता ही भेंडीची भाजी सुटसुटीत आणि मोकळी सुटसुटीत अशी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत